मैदान आम्ही लढणार, इतिहास पुन्हा घडणार. मैदान आम्ही लढणार. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें. इतिहास पुन्हा घडणार. देव हातात हात देऊ दादाला साथ, देऊ हातात हात देऊ दादाला साथ. दिल्ली वादळ पाठवूया सारे, होणार खासदार या ट्रमला डॉक्टर कल्याण काळे. माणूस आहे लय दमदार डॉक्टर कल्याण काळे. होणार खासदार या ट्रमला डॉक्टर कल्याण काळे. माणूस आहे लय दमदार डॉक्टर कल्याण काळे. लय दमदार सुशिक्षित रण झुंजार. लय दमदार सुशिक्षित रण झुंजार. अन्यायाला देईल तो न्याय, जनतेसाठीच तो लढणार. झालं पाहिजे बदल आहे जनतेचा कोल, झालं पाहिजे बदल आहे जनतेचा कोल. दिल्लीत पेरूया विकासाचे जाळे, होणार खासदार या ट्रमला डॉक्टर कल्याण काळे. माणूस आहे लय दमदार डॉक्टर कल्याण काळे. होणार खासदार या ट्रमला डॉक्टर कल्याण काळे. माणूस आहे लय दमदार डॉक्टर कल्याण काळे. जागरूक हो आम्ही मतदार, आता आम्ही नाही फसणार. हुकुमशाहीला मारो निलात, आता दादालाच देऊ मत. तुळीला नाही दिला भाव शेतकऱ्यांनी खेळाडा, तुळीला नाही दिला भाव शेतकऱ्यांनी खेळाडा. सुशिक्षित नेत्याला मत देऊ सारे. मतदारांचे आभार मानण्यासाठी साहेब खास करून आज आपल्याला फार थोडा आहे. खाली बसा सरपंच वाडीचे यानंतर अरे खाली तळेगाव येथील या सभेला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार चंद्रकांतजी दानवे साहेब, माजी आमदार संतोषजी सांबरे साहेब, सन्माननीय आपले बबलूभाई चौधरी, त्याचबरोबर आमचे रामभाऊ शिरसाट आणि सगळे मान्यवर. मी सर्वांचे नाव घेईल परंतु वेळ खूप होणार आहे. आणि खरं तळेगावकरांना आज आपण प्रोग्रामप्रमाणे हसनाबादला बोलवलं होतं, पण तळेगावकरांचं काम लय भारी आहे. त्याने आम्हाला निरोपच नव्हता आणि आमचं असंच झालं आणि आमचं तसंच झालं. तुम्ही आमच्याच गावात आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे बाबा फुलंब्री तालुक्यात खुद येतो आपोआप. तळेगाव हसनाबादकरांना आपण अगोदर वेळ दिली होती, सांगितलं होतं की आम्ही तुमच्या गावाला येतो. तळेगाव आणि हसनाबाद आणि दाभाडी वेगळी आणि पावणे पांगरे आणि राजूर असे 3 ठिकाणचे स्पॉट आपले होते. असो, मी आलो यासाठी खऱ्या अर्थाने आजचा दौरा करायला की आपल्या हसनाबादने तळेगावने आणि तळेगाववाडीने आणि परिसरातल्या सगळ्या गावांनी या सर्कलमधल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून आपल्याला सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. खरं तर हसनाबाद आपले तळेगाव आणि तळेगाववाडी ये सिर्फ मेरा काम यहाँ नहीं करे,
तो कोई नानेगांव गया, कोई जंजाड़ा गया, कोई वो तुम्हारा कौन सा कटोरा बाजार गया, कोई फाजलबाड़ी गया, कोई माहौली गया। वहाँ के मेहमान यहाँ आए, यहाँ के मेहमान वहाँ गए, बहुत पसंद और इतनी मेहनत की है। इसलिए मैं आपका सबका भी शुक्रिया अदा करता हूँ। आप लोगों ने बहुत ही मेहनत लेकर के सब जगह जाकर के, वो फारूक है ना अपना मौली का, वो भी आया था अपने पास। हाँ, वो बोला वो मेहमान यहाँ आ रहे, वो मेहमान मैं डोंगरगांव को गया था, वहाँ के भी बोले, नांदी को भी। ये सब लोगों ने बहुत ही मेहनत ली और कोशिश की। ये बारे में डॉक्टर कल्याण काळे चुन के आना चाहिए और इधर का उम्मीदवार है मोदी का वो गिरना चाहिए। इसलिए बहुत कोशिश आप सब लोगों ने की, इसलिए मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ, आपको धन्यवाद देता हूँ। और हे जे आपलं तळेगाव आहे, हे तळेगाव आता फुलंब्री तालुक्यात आलेलं आहे आणि मी फुलंब्री तालुक्याचा जरी असलो तरी आता मी जालना लोकसभा मतदारसंघाचा मला खासदार करायला पेटीमध्ये बंद केलेला आहे। आता 4 तारखेला आपला निकाल लागेल, त्याच्यावर कळेल काय होतं ते। 4 तारखेच्या निकालानंतर 100% तुमचं म्हणणं 100% आलेलो आहे। तर मग आता 4 तारखेनंतर आपला जालना जिल्हा, औरंगाबाद जिल्हा तथा संभाजीनगर जिल्हा याचे 3 मतदारसंघ, तिकडचे 3 मतदारसंघ असा आपला 6 विधानसभेचा मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला फुलंब्रीचं आहे का जालन्याचं आहे म्हणायचं काम राहिलेलं नाही। पाहिजे फक्त आपल्या मशीनमध्ये होणार खासदार या ट्रमला डॉक्टर कल्याण काळे, माणूस आहे ओले दमदार डॉक्टर कल्याण काळे। होणार खासदार या ट्रमला डॉक्टर कल्याण काळे, माणूस आहे ओले दमदार डॉक्टर कल्याण काळे।